घेणं आपल्यासाठी गरजेचं आहे, त्यामुळे थोडी माहिती सांगतो. हा आपल्या समोर आहे तो छोटेखानी किल्ला आहे, ज्याला आपण कोटसुद्धा म्हटलं जातं. भुईकोटामध्ये याची गणना होते. आणि हा किल्ला चिमाजी अप्पा पेशवे यांनी वसई मोहीम आपली समजली जाते, त्या मोहिमेदरम्यान हा किल्ला ताब्यात घेतला होता पोर्तुगीजांकडून. आणि नंतर याचं ताबा इंग्रजांकडे सुद्धा गेला होता. तर आता थोडी पडझड झाली, त्याच्यानंतर काही कुणी लक्ष दिलेलं नाही. महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे जर किल्ले बघायला गेलं तर वन विभाग आणि पुरातत्व खात्याकडे. तर नमस्कार मित्रांनो, मी साहिल दादा, माझ्या साहिल कोकणकर या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर मी आज आहे मारंबलपाडा, इकडे जेटी आहे तिकडे, आणि आज आम्ही चाललेलं आहे. ते स्वराज्य सेवक प्रतिष्ठानच्या मार्फत एक स्वच्छता मोहीम आहे. विरातन कोट म्हणून एक किल्ला आहे, त्या साईडला जाणार आहे. तर आजची स्वच्छता मोहीम कशा प्रकारे पार पडते ते आपण बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि आता आम्ही थोडेच जण आहे, पण नेक्स्ट टाईम तुम्ही देखील या आणि थोडं सहकार्य करा. तर चला आता जाऊया. जेटी 9ची जेटी आहेत आपल्याला, तिच्याने मग आपण जाऊया. चला, इकडं आमच्या आता जेटी आले. आम्ही आता ह्या साईडला आलेलं आहे आणि आता इथून आम्हाला बघूया, ह्या गाडीने जायचं आहे, येते मिनी बसच्याने. तर बघूया आता आम्हाला गाडी भेटली. कसं चालू करू? चालूच आहे कुठं होतंय? चालू आहे, बोल तू. हॅलो गाईज, आम्ही आता चाललोय कुठल्या किल्ल्यावर आहे? विराधन किल्ल्यावर साफसफाई करायला, म्हणजे गडसंवर्धन एक कमिटी आहे, त्या कमिटीकडून आम्ही आता किल्ला साफ करायला चाललोय. त्या दादाने आता हॅलो गाईज, आम्ही आता ट्रॅव्हलर मधून उतरलोय आणि आता चाललोय कुठल्या किल्ल्यावर? टमटममध्ये विराधन किल्ल्यावर. बघा, या गाडीतून आता आपण जाणार आहे तिकडे. दुसरी माणसं कोण आली तर त्यांना पण जागा ठेवायची, असं म्हणा, असं बोलले. हा सफाळ्याचा रोड आहे, इकडे सफाळ्याला जातो रोड, आणि इकडे जेटीकडून आला. आणि इथे जा वरती किल्ला आहे. आता मी वरती चाललोय. हे बघा, सर्व सामान घेऊन आम्ही जातोय वरती. आता अजून यायचे आहेत 4 जण, आम्ही तर पोचलो आहे. ते आता बघूया कधी येतात. नाही बघा, पालखी करून चाललेलं आहे. उचला लागेल ना त्याला. मी काय बोलतो, आता आमचा नाश्ता झाला आहे आणि आता आम्ही सुरुवात करतोय आमच्या कामाला, ज्याच्यासाठी आम्ही आलेलो आहे. हा बघा, इकडं हा किल्ला आहे, हा सफाळ्यामध्ये येतो. हा छोटासा किल्ला आहे, जास्त मोठा पण नाही. हे खाली काचा आहे का? इकडे बघा, गडपूजा चालू आहे. शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. धर्मासाठी झुंजावे, धर्मासाठी झुंजावे, झुंजोनी अवघ्यासी मारावे, झुंजोनी अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे, मारिता मारिता घ्यावे, राज्य आपुले, राजा आपुले, देशद्रोही तितके कुत्ते, देशद्रोही तितके कृत्ये, मारो जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. मी प्रथमेश तुकाराम सोलकर, स्वराज्य सेवक प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष. आज परमपूज्य भगवे ध्वजाला आपण साक्षी ठेवून ही ऐतिहासिक मोहीम राबवतोय. मला वाटतं की या विराटन कोट या छोटेखानी किल्ल्यावरती आजपर्यंत अशी मोहीम राबवली गेली नव्हती किंवा कोणी अजूनपर्यंत लक्ष दिलं नव्हतं. त्यामुळे आपण आज इथे मोहीम राबवतोय. त्यामुळे
मोहिमा राबवताना थोडं भौगोलिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीसुद्धा जाणून घेणं आपल्यासाठी गरजेचं आहे, त्यामुळे थोडी माहिती सांगतो. हा आपल्यासमोर आहे तो छोटेखानी किल्ला आहे, ज्याला आपण कोटसुद्धा म्हटलं जातं. भुईकोटामध्ये याची गणना होते. आणि हा किल्ला चिमाजी अप्पा पेशवे यांनी आपली वसई मोहीम आपली जी समजली जाते त्या मोहिमेदरम्यान हा किल्ला ताब्यात घेतला होता पोर्तुगीजांकडून, आणि नंतर याचं ताबा इंग्रजांकडे सुद्धा गेला होता. तर आता थोडी पडझड झाले, त्याच्यानंतर काय कुणी लक्ष दिलेलं नाही. महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे जर किल्ले बघायला गेलं तर वन विभाग आणि पुरातत्व खात्याकडे असतात, पण हा किल्ला अद्याप कोणाच्याही अधिपत्याखाली नाही आहे. सध्या ग्रामपंचायतीच्या अधिपत्याखाली आहे, त्यामुळे याच्याकडे कोणी असं दुर्लक्ष केलं आहे. म्हणून आता ही आपण सुरुवात करतो आहे या मोहिमेची. आता सध्या आपल्याला ही जी इथे झाडंझुडपं जी वाढलेली दिसत आहेत त्याच्यामधली जी छोटी मोठी झाडंझुडपं आहेत ती आपले कापायचे आहेत. नंतर मग संवर्धनाचं सुद्धा बघायचे, थोडंफार संवर्धनसुद्धा आज करायचं आहे. त्यामुळे सर्वांनी ही काळजी घ्यायची की कोणालाही जीवितहानी किंवा काही दुखापत होता कामा नये. कारण कसं आहे, ऊनसुद्धा जास्त आहे आणि सरपटणारे प्राणी वगैरे यांचा उपद्रव असतो, त्याच्यामुळे सर्वांनी काळजी घ्या, बस एवढंच सांगायचं आहे. इकडे आमची सुरुवात झालेली आहे. प्रत्येकजण ऊन बघा किती आहे, आणि उन्हातून एवढा आम्ही सर्व करतोय. हा बघा, हा इकडे किल्ला आहे. तो बघ, हा बघा, हा किल्ला आहे. छोटासा किल्ला आहे, जास्त असा मोठा किल्ला नाही. पण हा तुम्हाला जेव्हा साफ होईल ना पूर्ण, तेव्हा पूर्ण किल्ल्याचा नजारा दाखवतो तुम्हाला. बघा असा किल्ला. ही पायरीची झाडं आहेत आणि शेवरीची पण आहेत. आपल्याकडे याची होळी असते. चला पटापट आपण पण काम करूया आता, नंतर तुम्हाला दाखवतो एकदा पूर्ण काम करून झालं ना की. हे बघा, इकडं बघा, ही जेवणाची तयारी चालू आहे. कासारी आमटी आहे, विकी स्पेशल, म्हणजे घट आमटी. आतमध्ये बघ. तिकडं मारायला लागते ना. इकडे बघा, असं बांधून आता हे खेचणार आहे सर्व बाहेर. तिकडे आपण किल्ल्याच्या पूर्ण बाहेर टाकणार आहे हे सर्व.
फक्त जिद्द पाहिजे करायची. आता बराचसा किल्ला साफ करून झाला आहे इकडं बघताय. आणि ऊन भरपूर वाढलं आहे. दिसतोयस बघा, ऑलमोस्ट भरपूर असं आमचं साफ करून झालेलं आहे. बघा मग अशी कसं होतं ना आता. बघा इकडे वरती आता प्रथमेश चढलाय तोडायला. जी थोडं फांदे आहेत त्या मारते वरच्या. आतमधला भाग आहे. तर आता नंतर भेटे, जेवण पण होत आलंय. तर उन्हातनं आम्ही आलो होतो पाणीसाठी. आम्हाला थंड पाणी पाहिजे होतं, पण इकडं आम्ही मागपर्यंत गेले 1.5 किलोमीटरपर्यंत चालत, पण पाणीच कुठं दुकानात नाही भेटलं कुठं आम्हाला. मी आयुष्य इकडं आम्ही आता रिटर्न आलो आहे परत. आणि आमच्याकडचं पाणी आहे तर पूर्ण गरम झालं आहे आता. आणि ऊन पण भरपूर आहे. जाणार आता परत. बघूया आता गार पाणी भेटते का आम्हाला. तिकडचं झालं आता. हे झालं आमचं. तू घेऊन गेला आता. तो पाठ राहिलाय. तू बोलत मी आणतो म्हणून. होती टाकणार दादा. बघा आता इकडे जाऊन पट्टा आमचा झाला आहे अर्धा कवर करून. आता थोडंसंच राहिलं आहे. एक हा इकडचा वरचा छोटासा पॅच राहिला आहे. तो आता जेवणार आणि करणार. आता सगळे जेवायला करणार. ऊन जास्त असल्यामुळे ना सर्वजण थकलेत, त्याच्यामुळं थोडा प्रॉब्लेम आहे. कारण यांनी पाणी पण इकडं जास्त गरम झालं, त्याच्यामुळे पाणी पण प्यायची इच्छा नाही. तर चला आता जेवायला जाऊया आपण. जेवायला दाखवतो तुम्हाला काय काय. कासारी आमटी, मस्त असा भात आहे. चला जेवायला दाखवतो तुम्हाला. हे बघा सगळे आलेत. आणि इकडे आमची घट आमटी आले. अरे शैलेश सर, हा इकडे या. भाऊजी हो शैलेश सर. नाही पत्रावले म्हटलं मला तिकडे थांब आलो घेऊन. हो हे बघ त्याच्यात गेलं. वारा असा आहे. विकी उकटला तर हो पापड. हां हां मागून खावा घ्या रे. तर आता आमची मोहीम होती ती पार पडलेली आहे चांगल्या रीतीने, चांगल्या पद्धतीने. आणि खूप मजा आली. कोणाला काही दुखापत न होता सर्व आमची मोहीम एकदम चांगल्या रीतीने पार पडली. आणि तुम्ही देखील बघितलीच असेल. तर व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडले असेल तर शेअर करा. नवीन असाल चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. आणि नेक्स्ट टाईम तुम्ही पण या आमच्यासोबत मोहिमेला. तर चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.